आहे. धुंदुलीने हो म्हटलं. आता इकडे धुंदुलीचं चालू झालं नाटक की रोज आपल्या पोटावर घड्या ठेवायच्या. ब्राह्मण विचारायचे, चांगलं पोटभर जेवत जा, काही तुला पाहिजे ते खायला आणून देतो. आता ब्राह्मण आपल्याच आनंदात, त्याला हे काहीच माहिती नाही. वर्षभर पतीशी अन्यायाचं वर्तन, खोटं बोलणं आणि त्याचा परिणाम पुढे धुंदुलीला भोगावा लागला. मी काय कथा सांगितली तुम्हाला की तुंगभद्रा नदीच्या काठी एक सुंदर नगर होतं. तुंगभद्रा या शब्दाचा अर्थ काय? तर तुंग म्हणजे शरीर आणि भद्र म्हणजे कल्याण करणारी. कल्याण करणारी नदी म्हणजे हे शरीर आहे, हा देह आहे. या देहामध्ये कोण राहतो? तर या देहामध्ये राहणारा ब्राह्मण म्हणजे कोण आहे? आत्मदेव. आपला आत्मा म्हणजे आत्मदेव आहे. याचा विवाह कोणाशी झालेला आहे? तर या आत्मदेवाचा विवाह झालेला आहे धुंदुलीशी. धुंदुली म्हणजे कोण? तर आपली बुद्धी म्हणजे धुंदुली. आत्म्याचा विवाह बुद्धीशी झाला, आनंदाने राहायला लागले. पण त्याच गावामध्ये धुंदुलीची बहीणही राहून राहिली की जी तिला वाईट सांगते, जी तिला चुकीचं सांगते. कोण आहे हो? या शरीरामध्ये राहणारी बुद्धीची बहीण आहे. तिच्या घरी दरवर्षी पाळणा हलतो. मी शब्द काय वापरला? धुंदुलीची बहीण म्हणजे कोण? आपलं मन म्हणजे धुंदुलीची बहीण आहे. आपल्या मनामध्ये एका क्षणात एक विचार, तर दुसऱ्या क्षणाला दुसरा विचार, हे मनाचे अपत्य आहेत. आता जरी तुम्ही इथे बसले तरी 5 वाजले का? आला असेल बाई मुलगा शाळेतून, 5 वाजले. शरीराने इथे आहे पण मनाने तुम्ही जाऊन आल्या. आणि हे जे मन आहे, बुद्धीने एक वेळ विचारही केला होता की मनाला विचारावं आणि संतांनी दिलेलं फळ खावं. हा विचार धुंदुलीच्या मनात आला होता. पण हे मन मोठं खराब. हे मन काय म्हणते? नाही नाही नाही, खाऊ नको. या संत महात्म्यांनी दिलेल्या फळांनी कुठे मूल व्हायला लागलं का?